नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय तिळगुळाचे लाडू। त्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे, पाऊण वाटी बाकीचा गूळ घ्यायचा। तीळ आता आपल्याला चांगले भाजून घ्यायचे। लाडवासाठी इथे बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत। 5 ते 6 मिनिटं आपल्याला तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यामुळे लाडवाला खमंगपणा येतो चांगला। तीळ भाजल्यामुळे ते चांगले फुलतात। तीळ भाजताना ते उडायला लागले की समजायचे आपले तीळ भाजून झालेत। एक प्लेटमध्ये तीळ काढून थंड करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे पण आपल्याला बारीक गॅसवर 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत। आता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आणि त्याच्या साली काढून मिक्सरमध्ये त्याची भरड करून घ्यायची। मिक्सरमध्ये अशी जाडसर भरड करायची, पूर्ण बारीक नाही करायचा शेंगदाण्याचा कूट। आता एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आणि आपल्याला लाडवासाठी पाक तयार करून घ्यायचा आहे। गूळ आपला मेल्ट व्हायला लागला की त्याला असा फेस सुटतो बाजूनी। असा गूळ वितळला की त्याला फेस सुटतो। त्याच्यानंतर 3 ते 4 मिनिटं आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे। पाक ओळखायचा कसा आपला झाला त्याच्यासाठी एका प्लेटमध्ये आपल्याला पाणी घेऊन थोडा पाक त्यात टाकून बघायचा। हे बघा इथे दाखवलंय। जर तो पाक चिकट लागत असेल हाताला तर आपला पाक अजून शिजायचा आहे। अजून 1-2 मिनिटं पाक शिजवायचा आणि परत मग अशा प्रकारे पाक झालाय हे चेक करायचं। पाकाचा जर गोळा तयार होत असेल म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। जास्त पण पाक शिजवायचा नाही, नाहीतर मग लाडू आपले कडक होतात खूप। आता तयार झालेल्या गुळाच्या पाकामध्ये आपल्याला भाजलेले तीळ टाकायचे आहेत आणि ते मिक्स करून घ्यायचे। आता शेंगदाण्याची भरड केली आहे ती टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। दोन्ही पदार्थ पाकामध्ये मिक्स केल्यावर गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची आणि जायफळाची पूड टाकायची आपण। कधी ना वेलचीची पूड ही गॅस बंद केल्यावर टाकायची। आता लाडू वळताना आपले हात भाजू नये याच्यासाठी आपण एका प्लेटला तूप टाकून ते पसरवून घ्यायचं। हे बघा इथे दाखवलंय याप्रमाणे। आणि एका चमच्याच्या साहाय्याने हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते इथे थोडं थोडं प्लेटमध्ये काढून घ्यायचं। असं केल्यामुळे आपल्याला लाडू वळताना हात आपले भाजत नाही। हे आपल्याला मिश्रण गरम असतानाच करायचं आहे, कारण तुम्ही जसं जसं हे ठेवाल तसा पाक थंड होत जातो, मग लाडू वळायला होतो। त्याच्यामुळे हे पटापट प्लेटमध्ये असे काढून घ्यायचं आणि मग एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि हलकंसं हाताला लावून हे वळून घ्यायचे। त्याच्यामुळे लाडू चांगला वळला जातो। हे बघा चांगला गोल वळला जातो। अशा प्रकारे आपण हे सगळे वळून घ्यायचे आहेत। हे बघा तिळगुळाचे लाडू तयार झाले आहे। मला ही रेसिपी आवडली असेल तर टेस्टी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटही करा तुम्हाला हे तिळगुळाचे लाडू कसे वाटले। तुम्हाला अजून काय काय रेसिपी बघायच्या सोप्या